सर्वांना सप्रेम जय भीम. अनेक वर्षापासून आपल्या अहमदनगर शहरामध्ये आणि महाराष्ट्रभर भारतभर जे धम्माचं काम अविरतपणे करीत आहेत ते आपले परम प्रिय आणि ज्यांना आपण धम्मचारी, कमलवीर, प्रज्ञारत्न असं म्हणून संबोधतो, अशा आपले गुरुस्थानी असलेले कमलवीरांनी एक जागृतीचा अव्याहत ध्यास घेतलेला होता आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या सर्व सुशिक्षित वर्गामध्ये धम्माची पुन्हा जाण निर्माण व्हावी, त्या लोकांमध्ये जे मरगळलेल्या अवस्थेत आहेत त्या लोकांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण व्हावं म्हणून त्यांचं जे कार्य चालू आहे ते कार्य पूर्वीपासूनच चालत आहे, पण त्याला एक वेगळं असं स्वरूप देण्यासाठी आज त्यांनी सती स्कूल ऑफ अवेकनिंग म्हणजे जागृती तर आहेच, पण जागृतीची कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेतून द्वारे समाजामध्ये पुन्हा चेतना निर्माण करायची असा त्यांचा जो प्रयोग आहे, त्यांचं जे हे चाललेलं कार्य आहे त्या कार्याचं आणि त्या कार्यशाळेचं आज आपल्या सर्वांसमक्ष औपचारिक उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि सर्वांचा सहयोग त्यांच्या चाललेल्या कार्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा, आपलं योगदान द्यावं अशी सर्वांना नम्र अशी विनंती करतो आणि मी थांबतो. आज कार्यशाळेचं उद्घाटन झालं. धन्यवाद सोनाली साहेब. काही कामं जी आहेत ही स्वप्नाप्रमाणे चालत असतात. तुम्ही जे ड्रीम ठेवता मनामध्ये किंवा जे ध्येय ठेवता तर त्यानुसार काही कामं ही पुढे जात असतात आणि ती कशी जात असतात हे आपण आपापल्या जीवनामध्ये पाहत असतो की आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे होतं. काही गोष्टी होत नाहीत पण काही गोष्टी होतात आणि मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की मी जे काही 1983 साली जे ठरवून किंवा एक स्वप्न पाहून मी या प्रवाहात आलो, धम्म प्रवाहात आलो, त्याचं एक वेगळं स्वरूप आज मी पाहत आहे. तर त्यामुळं मला याचा विशेष आनंद होतोय. सती स्कूल, सती म्हणजे सती हा पाली शब्द आहे, त्याचा अर्थ जागृती आहे. त्याला आणखीन एक पाली शब्द अप्पमाद आहे. सती अप्पमाद म्हणजे जागृती, भान, आत्मभान, स्वभान, स्वजागृती, जीवनाचं भान, आपल्या बोलण्याचं भान, आपल्या वागण्याचं भान, आपल्या भावनांचं भान, आपल्या विचारांचं भान, एकूण जीवनाचं भान हा शब्द सती, सती या शब्दातून तो हे सगळं व्यक्त होतं. आणि बुद्धांनी ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि ती का लक्षात आणून दिली, त्याचा काय फायदा होतो याच्याबद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत नंतर. पण मला असं वाटतं की एक नैसर्गिक स्टेप म्हणून, एक पाऊल म्हणून गेल्या 24 वर्षापासून हे काम करतोय. म्हणजे 83 पासून काम सुरू झालं, पण सती जागृती हा विषय 2000 पासून आहे. 2000 साली मला पहिल्यांदा तो क्लिक झाला. तिथून मग तो डेव्हलप होत होत 24 वर्षामध्ये या टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि त्याचा लाभ काही लोकांना झालेला आहे. आता हा लाभ माझ्यामुळे झाला असा नाही, कारण ही सती हा काय आपला शोध नाही, हा बुद्धांचा शोध आहे. आणि या मार्गावर ज्यांनी आपल्याला आणून सोडलं त्या बाबासाहेबांमुळे ह्या गोष्टी घडत आहेत. कारण त्यांनी हा मार्ग दाखवला नसता तर आपण स्वतःहून त्या मार्गावर आलो असतो असं बिलकुल संभवत नाही. आपण कुठल्या दुसऱ्याच मार्गावर गेलो असतो. जसे
काही लोक गेलेले आहे इतर मार्गावर. आपणही गेलो असतो, बाबासाहेबांनी हा मार्ग नसता दाखवला तर. हे सगळ्यांचं एक संयुक्त प्रयत्नातून ह्या गोष्टी होतात आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लाभदायक झालेल्या आहेत. अगदी मी संबोधी विद्यालयाचा पण मी उल्लेख करीन, कारण ज्या शाळेत मी 8वी 9वी 10वी 11वीचं शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये 8वी पासूनच मला पाली विषय होता आणि मला शिकवणारे जे भगत सर होते ते भगत सर त्यांच्या शिकवण्याची जी साधी सोपी सरळ पद्धत होती आणि घटवून घेण्याची, पाठांतर करून घेण्याची जी त्यांची पद्धत होती त्याचा प्रभाव आजही मला आठवत होतो आणि मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो हे मी अभिमानाने सांगतो. आणि त्या विषयात, पाली विषयात आणि आणखीनही 2-3 विषयात आणि वर्गातच मी नेहमी पहिला असायचो. पण सगळ्यात मला प्रभाव टाकणारी जी गोष्ट माझ्या जीवनावर तो पाली विषय होता. आणि अशा आता बऱ्याच जितका आपण पाठीमागे जातो ते बाबासाहेबांच्या कार्यापर्यंत पाठीमागे जावं लागतं आणि त्याचं अवलोकन केल्यावर असं वाटतं की आपल्या जीवनावर फार विलक्षण परिणाम झालेला आहे ह्या गोष्टीचा. बौद्ध मार्गावर आल्यामुळे खूप विलक्षण परिणाम झालेला आहे. त्याचा अजून लोकांना त्याचं तेवढं महत्व नाही, हे मी थोडस काय होतात खेदानं म्हणतो. तेवढं महत्व नाही अजून लोकांना. काय नेमकं बाबासाहेबांनी नेमकं कोणती गोष्ट दिलेली आहे हे अजून लोकांच्या लक्षात यायचंय. अजून आपण शोधतोय, आपण काही इकडं शोधतोय, काही तिकडं शोधतोय, काही ह्या वाटेने जातो, त्या वाटेने जातो. आपल्याला अजून पूर्ण बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या कार्याचं मोल अजून लक्षात आलेलं नाही, परंतु आपल्यापैकी काही जणांच्या ते लक्षात आलेलं आहे. हे सतीचं जागृतीचं काम जवळपास आपण सुरू केलेलं आहे. त्याचा काही लोकांवर परिणाम निश्चित झालेला आहे, काही लोकांना सखोल परिणाम झाला आणि काही लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठ्या आघातांना फेस केलेला आहे, तोंड दिलेलं आहे. आता ते सगळेच लोक इथं उपस्थित नाही. एक आग्र्याची घटना मी तुम्हाला लक्षात आणून, त्यांचा एकुलता एक मुलगा वारला, मोठा मुलगा, आणि दुसरा मुलगा थोडासा डिस्टर्ब अवस्थेत आहे. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होता होता राहिलेलं आहे, कारण ते प्रॅक्टिस करत होते. त्याच्यामुळे ते त्यांना जीवन समजून घेता आलं. जीवनातल्या घटनांचा त्यांना एक काय म्हणतात योग्य अर्थ लक्षात आला, किंवा जीवन असंच असतंय, जीवनाचं स्वरूप असंच असतंय हे त्यांच्या लक्षात आलं. अजूनही काही लोक आहेत, मी सगळ्यांची नावं घेणार नाही इथे. तर आग्र्याचे आहेत, दिल्लीचे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातले देखील काही लोक आहेत. त्यातले 2 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचा थेट संबंध आहे या प्रॅक्टिस, या साधनेशी. तर त्यांना मी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करण्यासाठी सांगणार आहे. ते इथे उपस्थित आहेत. मुंबईवरून जे 5 लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये एक ते आहेत, त्यांचं नाव आहे अनिल गायकवाड. तर मी अनिल गायकवाडांनाच मी पहिलं विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत त्यांच्या शब्दात मांडावं आणि आम्हाला अवगत करावं की सती साधनेचा काय फायदा होतो. सर्वांना नमस्कार देतो. आदरणीय भास्कर साळवे सरांच्या मुळे बसून द्या. पाणी देऊ का? खरं तर आजचा हा प्रसंग
अतिशय आनंदाचा. आणि या आनंदाच्या त्या भावना आहेत. कारण दुःख काय असतं आणि त्याची जाणीव जेव्हा होते त्यावेळेला माणसाला खोलवर असा परिणाम होतो. आणि तो परिणाम मला 1919 सालामध्ये पहिला अटॅक आला होता. तसे मला अटॅक आल्याच्या नंतर मला सरांचं मी फेसबुक वरती एक पोस्ट वाचली आणि बेड रेस्टवर होतो. काम त्याचा असा मेहनतीचा असल्यामुळे कधी मला फेसबुक वगैरे हे काय पाहण्याची, व्हॉट्सअप वगैरे पाहण्याचा मला कधी वेळच मिळायचा नाही. आणि त्यावेळेला रिकामी निवांतामध्ये मी ते वाचलं आणि तत्काळ मला लक्षात आलं की माझ्या या जीवनाचा, माझ्या या दुःखाचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी हीच व्यक्ती मला कामाला येईल. अनेक लोकांच्या धर्मकार्याच्या सहभाग माझा असायचा शिकण्यामध्ये. परंतु जसा काही मी एकांगी पडलो, समाजात कार्य करत असताना अनेक भावनेच्या आहारी अशा अनेक गोष्टी घडायच्या. मला असं वाटतं बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या आपल्याला समस्या केलं पाहिजे, लोकांना समजून न समजून, पण त्याचाच विपरीत परिणाम झाला की काय की मी इतकासा भावनिक होऊन त्याचा माझ्या शारीरिक व्याधी निर्माण झाला. डॉक्टर बोलले की तुम्हाला तर काहीच व्यसन नाही, काहीच आजार नाही, तर तुम्हाला असं का व्हावं. तर ते तुम्ही ते विचार करता त्या विचाराचा बोजा तुमच्या शरीरावर होतो, कारण त्या विचाराला वाव मिळत नाही. आणि मग मला भास्कर साळवे सरांच्या, कमोडोरी सरांच्या 95 सालाच्या 94 सालाची जी मैत्री आहे त्यांच्या शिबिरातून, लिडिंग करत असलेल्या शिबिरातून म्हटलं हे व्यक्ती फार वेगळं आहे. मी घरी पण बोलवलं सरांना, कल्याणला भेटायला जायचो की कसा संपर्क होईल. परंतु अचानक संपर्क तुटलेला व्यक्ती हरवला, कुठे गेला, कुठे. मी कितीतरी लोकांना विचारायचो भास्कर साळवे कमोडोरी सर कुठे आहे, पण काहीच ते एकदम म्हणजे कळेलच मला. आणि जीवनाच्या 3 गाथा ते मी त्यावेळेला वाचलो होतो 2007 साली. आणि ते पुस्तक मी भावनेच्या भरामध्ये दुसऱ्याला दिले आणि त्याने त्याची किंमत केली नाही. त्यानंतर ते पुस्तक मला मिळालं नाही. ते पुस्तक मला 2007च्या नंतर 2019 ला मिळालं. त्या प्रति 6 डिसेंबरला काही लोकांनी, हजारो लोकांनी घेतले असतील, तर ते पुस्तक 6 डिसेंबरला असायचं. पण नंतर ते पुस्तक पण तिथे दिसेल असं झालं. आणि त्या पुस्तकाचे जे अनुभव होते ते अनुभव मी माझ्या 19 सालामध्ये मॅच करतो आणि साधना मी त्याही वेळेला करत होतो. पण साधना करत असताना देखील माझ्या जीवनावर एवढा परिणाम होतो. आणि मग भास्कर साळवे सरांना जेव्हा कळलं की अनिल गायकवाड फोन करून पुस्तक मागणी करतो, तर म्हणजे तुमचा नंबर पाठवा. पण नंतर म्हणजे ठीक आहे मीच येतो. आणि धावून आले. त्या बेड रेस्टवरती मी असताना सर ठाण्याला आले आणि मग म्हणाले काय नाही, घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही साधनेचा अशा प्रकारे सराव करून पहा. आणि मला ती गरज होती. सती साधनेचा विषय अतिशय दुःखात असलेल्या माणसाला याची गरज वाटेल त्यालाच कामी येणार. कारण सुख लोलुपतेमध्ये माणूस हरवून जातो, त्या विषयाचं महत्वच कळत नाही असं मला वाटतं, माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु गरज असेल तरच माणसाला भूक लागल्यावर खातो, पाणी पितो, त्या गरजेच्या गोष्टी त्या करतो. तर ती दुःखमुक्तीची गरज ज्या माणसाला वाटेल त्यावेळेला त्याचा तो सराव करेल, त्यावेळेला त्याचा फायदा होतो. हे मी माझ्या अनुभवातून एक पोस्ट लिहिली होती की 9 तारखेला जो प्रोग्राम आहे त्याचं मी महत्व सांगण्यासाठी काही मित्रांना प्रयत्न केला. त्यापैकी शांताराम जेठे सर आहेत, ते सामाजिक कार्य उत्कृष्ट असत, त्यांचं अख्खं आयुष्य सामाजिक कार्यामध्ये गेलेले जात आहे. माझे आनंद जेठे माझे फार जवळचे मित्र आहेत, नात्यातले, पण नातेवाईक फार लांबचे असतात आणि मित्र फार जवळचे असतात, असं माझ्या अनुभवातून मी सांगतो. माझे चिरंजीव सागर गायकवाड, माझे वडील हे सारखे व्हिडिओ का पाहतात आणि ते काम सकाळचं चालू होतं, आमचा रोज व्हिडिओ चालू असतो. माझ्या घरावरती इतका चांगला परिणाम झालेला
तीच घर माझ्यामुळे डिस्टर्ब असायचं, उचापती करताना. आणि तेच घर मी काही न सांगता, काही मार्गदर्शन न करता, माझे ते 87 वर्षाचे बाबा आहेत, ते म्हणले मला सरांच्या या उद्घाटनाला त्यांना हे कार्य फार मोठं वेगाने जावं अशी माझी भावना मला सांगते. आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्या 30 गाठ्यामध्ये माझ्या बरोबर स्वतःहून आहे. तर या गोष्टीचा मला फार आनंद होत आहे. तर त्या जे काही सती साधनेमुळे काय होतं ते मला सांगण्यासाठी मी अगदी मोजक्या एका पोस्ट मध्ये लिहिलेले जे आव्हान केले, सती साधना कशासाठी आहे किंवा हे पत्रक आहे किती महत्वाचं आहे. सरांचं हे पत्रक आहे. आणि संदीप सदा फुले, मला संजय भिंगार दिले, तसेच इथे आता आलाट सर होते, सुभाष आलाट सर, या लोकांचा काही लोकांचा परिचय झालेला सरांच्यामुळे. अशोक मस्के, अजून काही सहकार्य जे इथे उपस्थित राहू शकत. तर या सगळ्या नवीन लोकांचा हे नव्याने विचार करणारे, सरांचा विषय समजून घेणारी लोक आहेत. अख्खा जगाला आपण समजू नाही शकत, पण जी स्वतःला समजतात त्यांच्याबरोबर राहण्यात मला खूप आनंद आहे. जे स्वतःला समजू शकत नाही त्यांच्याबरोबर काय आपण विचार करू शकतो. तर ती समज त्यांना येईल तेव्हा येईल, पण त्यांना आपण धिक्कारही करू शकत नाही. आणि जीवन समजतच नाही. आणि जीवन समजून घेताना मग एक समज येते की या मी माझ्या काही लिखाणात पोस्ट मध्ये, आणि ती मी शेअर करीन त्यांना हवी असेल तर त्यांना त्यांचे नंबर असावे. काही पोस्ट असतात माझ्या, तर त्यांना मी शेअर करेन माझा अनुभव. स्वजागृती स्वभान हा जीवनाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. त्याशिवाय जीवन हे सागरातील दिशाहीन नौकेप्रमाणे आहे. सरांचं असं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. सागरातील दिशाहीन नौकेप्रमाणे आहे. खरोखर आदरणीय भास्कर साळवे सरांकडून जीवन समजून घेताना मला व माझ्या कुटुंबाला खूप खूप लाभ होत आहे. माझ्या गोंधळलेल्या स्वभावामुळे पूर्ण घर डिस्टर्ब असायचे. घराचा पुढारी असल्यामुळे जास्तीत जास्त जबाबदाऱ्या माझ्याकडे असायच्या, पण जगण्याला दिशा नसल्यामुळे प्रवास कुठे आणि कसा चाललाय याचे कधी भानच नसायचे. आता मात्र त्यात बदल होत आहे. सरांचं नेमकं म्हणणं काय आहे ते ऐकून व्हिडिओ वारंवार पाहून स्वतःला समजून घेत आहोत. मनातील चुकीच्या धारणांच्या जाणीवा होऊ लागल्या आहे, ज्यामुळे जीवन म्हणावं तसं चालत नाही, ते बहुतेक वाया चाललेलं असल्याचं जाणवू लागलं. इतकंच नाही तर त्याची कारणं कळू लागली. त्यातील चुकीच्या धारणा आपोआप घडू लागल्या. पकड सैल होत आहे. अजून कितीतरी धारणा आहेत त्या अजून गळायच्या बाकी आहेत. जशा धारणा गळतायत तस तसा मनावरचा ताणतणाव कमी होण्यास जणू काही ही संधी निर्माण होत असल्याचं जाणवत आहे. येणारे विचार भावना बदलतायत. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. एकमेकात असलेले संवाद सुधारतायत. आमचा कौटुंबिक व्यवसाय फूड विक्री आहे. अति कष्टाचं काम आहे, पण एकमेकांना होणारा त्रास आम्ही सहजपणे सहन करत आहोत. हे कसं शक्य होत आहे याच आश्चर्य वाटतं. जणू काही मनाला हा त्रास स्वीकारणीय आहे, जो पूर्वी कधी सोसवत नव्हता. मनाला न आवडणारे काम सुद्धा आता आवडीचं झालं आहे. सदैव मनात चिडचिड असायची, ती कमी होत आहे. कोणी टीका केली की सहन होत नसायची, आता ते सुद्धा त्या ठिकाणा सुद्धा टाळता येतं. न आवडणाऱ्या व्यक्तींचा द्वेष असायचा, आता मात्र तोही कमी होत असल्याचे जाणवतं. मनात प्रचंड सहनशक्ती आहे, तिचा आपोआप संचार होताना जाणवतो. कामात इतका उत्साह कुठून येतो हा प्रश्न पडतो. व्यक्तिगत पातळीवर एकमेकांना समजून घेणारी समजदारी मुळे कुटुंबातील सामूहिक बल वाढलेलं जाणवतं. आमचं फूड विक्री व्यवसाय ठाण्यात 12 वर्षापासून होतं, पण गेल्या लॉकडाऊन नंतर सती साधनेच्या सरावामुळे जीवनशैलीत बदल होत असल्यामुळे आमचा सँडविच लोकांमध्ये प्रचलित होत आहे. सागर सँडविचची लोकांमध्ये चर्चा होत आहे. मागणी वाढलेली आहे. लोक सँडविच मार्गदर्शन मागतायत. उत्पन्न वाढण्याची चिंता कमी होत आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी माझा मुलगा सागर आणि त्याच्या 4 सहकाऱ्यांनी 4 व्हीलर घेतलेली आहे. आज त्या गाडीचा व्यवसायासाठी उपयोग होत आहे. हे जे सांगत आहे ते कुणीही येऊन आजमावून पाहावं. ही फेकमफाक नाही, रिअल लाईफ आहे. खूप काही सांगण्यासारखे आहे, पण अतिशोक्ती वाटेल. हा सर्व सती साधनेचा परिणाम आहे असे आम्ही समजतो. बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब हे केवळ वाचून ऐकून समजत नाही,
त्यांना समजून घेण्यासाठी स्वतःला आधी समजून घ्यावे लागते, जागृतीची साधना करावी लागते, असे माझे गेल्या 5 वर्षातील सती सरावातील अनुमानातील अनुभव मला सांगत आहे. बाबासाहेबांचे व्यक्तिगत दुःख आणि आपले व्यक्तिगत दुःख या दोन्हींची जाणीवेच्या पातळीवर सांगड घालता येत नाही, तोपर्यंत ते समजणे अवघड आहे. लय अवघड आहे गड्या उंगाया बापलं, अशा ज्या ओळी आहेत त्या ओळी मला तिथे जाणवतात की काय खरंच ही गोष्ट आहे, हे खरं आहे. बाप कोणालाच कळत नाही, त्यासाठी बापाचं दुखणं हे स्वतःच अनुभवल्यावरती कळतं. दुःखाची जाणीव असेल तर सुख लोलूप ते हरवल्यामुळे दुःख हाईट होत असते. सातत्याने दुःखापासून स्वतःला दूर ठेवल्यामुळे बुद्ध आणि त्यांची शिकवण डोक्यावरून जाते. ज्या दुःखाला टाळल्यामुळे ते दुःख आहे हे कबूल करावं लागतं, हे बुद्धाचं जे सांगणं आहे ते अनुभवात आल्याच्या नंतर ते लक्षात येतात, ते पचनी पडत नाही. सतीची साधना प्रॅक्टिस सुरुवातीच्या काळात माणसाला गोंधळात चक्रावून टाकते. याचे कारण मुळात मनच गोंधळलेलं आहे, हे आधी कधी कळलेलंच नसतं. गोंधळलेल्या मनाला काहीच कळत नाही. किती चांगलं कोणी सांगत असेल, किती चांगलं वाचायला मिळत ऐकायला मिळत असेल, असा माझा तो अनुभव मला या ठिकाणी सांगतो. जेव्हा केव्हा हा बोध जेव्हा केव्हा होतो तेव्हा कुठे गोंधळ कशामुळे झालेला आहे हे लक्षात आणून द्यायला सती आत्मभानाची अर्थात जागृतीची सातत्यपूर्ण चाललेली प्रॅक्टिस पूरक ठरते. आणि मग इथून एक वेगळी सुरुवात होते आणि व्यक्ती विकास प्रक्रिया हळूहळू विकसित होत जाते. मला खरोखर सती साधनेचे महत्व सांगताना खूप खूप आनंद होत आहे. एखाद्या कैद्याची तुरुंगातून सुटका व्हावी तशी ही मानसिकता तयार होत आहे. सती हा शब्द काही लोकांना कडक वाटतो आणि ते बरोबरही आहे. राजाराम मोहन राय यांनी मृत पतीच्या चितेवर जिवंतपणे सती दुसरी वेलांटी. बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या प्रथेला विरोध केला. इतकेच नव्हे तर ती प्रथा कायदा करून बंद पाडली. सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की बुद्धांच्या सती शब्दाची लोकांना घृणा व्हावी, याविषयी तिरस्कार निर्माण व्हावा. बुद्ध पश्चात हे षडयंत्र असावे असं मला वाटतं. पण बुद्धांनी शोधलेली सती जीवदान देणारी संजीवनी आहे. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी, खचलेल्या पिचलेल्या जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नकारात्मक मानसिकतेत सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सती दुवा ठरणारी आहे. आज जगभरात अनापान सती सूत्राचा अभ्यास केला जात आहे. बुद्धांची लुप्त झालेल्या शिकवणीपैकी ही एक शिकवण पुन्हा नव्याने प्रकाशात येत आहे. सती हा विषय बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड 3 मध्ये जागृतीचा सराव कसा करावा हे सांगण्यासाठी तथागत साधकांकडून सती सराव कसे करून घेत होते हे सांगणारे मुद्दे त्या ठिकाणी वाचायला मिळतात. भास्कर साळवे कमलवीर सर देखील आपल्या शैलीतून ती मूळ शिकवण शुद्ध पद्धतीने कशी मांडावी हे आव्हान स्वीकारून पुढे घेऊन येत आहेत आणि त्यासाठी त्यांचे प्रदीर्घ परिश्रमपूर्वक प्रयत्न त्यांच्या सहवासात गेल्यावर लक्षात येतात. आंबेडकर चळवळीतील कित्येक मौल्यवान रत्न असतील, त्यांची गणना करणे कुणाला शक्य नाही आणि आपापल्या परीने प्रत्येक जण चळवळ पुढे नेण्याकरता प्रयत्न करत आहे. त्यामध्ये धम्म चळवळीच्या माध्यमातून गेल्या 94-95 पासून म्हणजे जवळजवळ 30 वर्षापासून मला परिचित असलेले हे केवळ ज्ञानरत्न नसून एक प्रज्ञारत्नच मी समजतो. चिखलातून उमलणारं कमळ जसं प्रत्येकाला आकर्षित करतं तसं कमलवीर भास्कर साळवे सर आहेत. ज्यांना ज्यांना या व्यक्तित्वाची भुरळ पडली त्यांचे जीवन कमळाच्या फुलाप्रमाणे चिखलातून विकास पावावे तसे स्वयं विकास पावत आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. बाबासाहेबांच्या या शब्दांचा यथोचित अर्थ सरांना उमगलेला मला जाणवतो. मनाला काय हवं आहे असा जर कुणी मला प्रश्न केला तर मी म्हणेन मनाला स्वातंत्र्य हवे आहे. ते बंधनातून मुक्त होऊ पाहत आहे. मेल्यावर मुक्ती नव्हे जिवंतपणे मुक्ती मिळाली पाहिजे आणि ती शक्य आहे अशी माझी खात्री झाली आहे. या कामी मला यातून मिळालेल्या विश्वासाचं श्रेय बुद्ध, बाबासाहेब आणि माझे कल्याण मित्र कमलवीर सरांना जाते. सरांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी पडतील. तर ही अशी प्रकारची गोष्ट आहे आणि मला हा जो अनुभव पत्रक लिहिल्याच्या नंतर मला काय जाणवतं त्यावेळेला हे अगदी 15 मिनिटांमध्ये हे लिखाण मी उरकून घेतलेलं होतं आणि काही याच्यात ठरवलं नव्हतं.
ते असं इलेक्शन ज्यावेळेला सती असते तर आपण जे काही लिहितो किंवा जे वाचतो बोलतो सगळ्या गोष्टी, पण ती सती सगळ्याच वेळेला असते असं नाही. प्रॅक्टिस करूनही तिचा खूप असं वाटतं असं का होतं, पण त्याला जेव्हा सुरळीत रूप येतं त्यावेळेला पुढे पुढे त्याच्यामध्ये ते स्थैर्य आहे आणि सर पुढे मार्गदर्शन जसं घेऊ तसं ते समजेल आणि अजून खूप शिकायचंय समजायचंय. तर या सती स्कूल ऑफ अवेकनिंग हा जो आज सरांनी या ठिकाणी एक प्रोजेक्ट समोर ठेवलेला आहे, तर मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण या स्कूलमध्ये आहात. हा ऐतिहासिक प्रोग्राम आहे असं मी समजून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि आपण माझा हा अनुभव समजून घेतला त्याबद्दल मी पुन्हा आपलं पुनर्वसन करतो. धन्यवाद. नमस्कार. आणि सरांचं देखील खूप खूप कौतुक आणि खूप खूप वर्ष सरांना प्राप्त हो हा विषय लोकांच्या समोर बोलून देण्यासाठी अशी मी त्यांना आणि ताईंना देखील जे त्यांना पाठबळ देतात त्यांना देखील मी खूप खूप सदिच्छा देतो आणि मंगल कामना करतो. धन्यवाद. जय हिंद. अनिलच्या बोलण्यातून दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटॅक येऊन गेला लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे आणि त्या अटॅक मधून ते थोडे नाही चांगलेच कोलमडले होते आणि तशात त्यांना हा जो विषय आहे जागृतीचा विषय हा लक्षात आला आणि गरज म्हणून त्यांनी ती प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांनी जो मुद्दा महत्वाचा मांडला तर म्हणजे ज्याला दुःख असतं त्यालाच बुद्धाची शिकवण किंवा जागृतीची शिकवण कळते. आणि बुद्धांच्या काळातली आपण उदाहरणं पाहतो की बुद्धांनी कोणाला सांगितलं धम्म जास्त, किसा गौतमीला सांगितला, अंगुलीमालाला सांगितला, पटाचार्याला सांगितला, पटिसेनला सांगितला. जे लोक डिस्टर्ब होते जास्त म्हणजे उद्ध्वस्त होत होते होण्याच्या मार्गावर अशा लोकांना बुद्धांनी वर काढलेला. तर ती त्या जागृतीची ती शक्ती आहे असं माझं एक अनुभवातून मत आहे. ती ध्यान साधना नक्की नाही. ध्यान साधना ही तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी फोकस करायला लावते, विषय देते. बुद्ध म्हणतात जिथं प्रॉब्लेम आहे जिथं दुःख आहे तिथंच फोकस करा. जसं आपण आजार असला काही समजा पोटात गोळा आला किंवा समजा आता संदीप सदाफुलेंचा किडनीचा प्रॉब्लेम आहे तर होता त्यांना, तर ते काय केलं किडनीवर उपचार करताना काय केलं तिथपर्यंत गेलेले डॉक्टर त्याची सर्जरी केलेली आहे आणि तिथे जाऊन तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला. म्हणजे जिथं प्रॉब्लेम असतो तिथं भिडावं लागतं आणि ते माणसाला अप्रिय असतं. ती गोष्ट नको असते कारण दुःख आवडीची गोष्ट नाही, यातना आवडीची गोष्ट नाही. आपल्याला काही त्रास असेल विशेषतः मानसिक त्रास असेल, आपण डिप्रेशन मध्ये असतो किंवा आपण खचून गेलेलो असतो किंवा आपण काय म्हणतात एकटे पडलेलो असतो तर आपल्याला असं वाटत नाही का तो प्रॉब्लेम आपण हातात घ्यावा आणि तो सॉर्ट आउट करा असं नाही वाटत. आपण त्याच्यात पासून पळ काढायचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे मन गुंतवतो. ध्यानामध्ये तसे विषय असतात. मनोरंजन हा एक त्याचा एक मार्ग असतो किंवा दुसरीकडे मन गुंतवा. स्पोर्ट्स असतील मनोरंजन असतील माणूस विसरतो, स्वतःला विसरू पाहतो कारण ते त्रासदायक असते. त्रासदायक आहे म्हणून तो मुद्दा आपण दुर्लक्षला की तो त्रास वाढतो हीच आपल्याला बुद्धांची शिकवण सांगते. म्हणून त्याचं उलट भान आलं पाहिजे. जीवनाचं सत्य जे आहे ते स्वीकारण्यासाठी जीवनाचं भान आलं पाहिजे. तो सती जागृतीचा विषय आहे आणि तो आपण जास्त करून लोकांमध्ये रुजवतो. दुसरा एक मुद्दा त्यांनी व्यावहारिक मुद्दा सांगितलेला आणि तो म्हणजे त्यांचा व्यवसायाचा. धम्म हा व्यावहारिक आहे. धम्म हा व्यावहारिक आहे. तुम्ही जगावं कसं फक्त ध्यान करा डोळे झाकून बसा आणि काहीतरी चिंतन करा विचार असा विषय नाही. त्याचा परिणाम तुमच्या व्यवहारावर पण झाला पाहिजे. होतोच तुमच्या जीवनावर झाला की तुम्ही करत असलेल्या व्यवहारावर पण त्याचा परिणाम होतो. त्यांचा जो बिझनेस आहे
तो बिझनेस त्यांना त्याच्यात एक वेगळंच अवलोकन त्यांना झालेलं आहे त्यातून. तो त्रास पण त्यांना सहन होतोय. त्या व्यवसायातले जे काही कष्ट आहेत ते त्यांचे कौटुंबिक कष्ट आहेत. ते त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांची पत्नी हे सगळे त्याच्यामध्ये आहेत त्या व्यवसायामध्ये. आणि सकाळी 5:30 पासून मी त्यांच्या घरी बऱ्याचदा मुक्कामाला थांबलो तर मी पाहिलेलं आहे त्यांची जीवनशैली, लाईफस्टाईल कशी आहे ती. तर त्याच्यावर ते मात करून पुढे जातात. हा एक म्हणजे माझ्या दृष्टीने पण एक आश्चर्यकारक बाब आहे ती, छोटी बाब नाही ती. आणि तिसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की त्यांचं कुटुंब त्याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे. कुटुंब, कारण ते दररोज सकाळी ते 5:30ला उठतात. त्यांच्या जे काही व्यवसायाची जे काही पूर्वतयारी असते ते करण्यासाठी सकाळीच उठतात. आणि ते सकाळीच ते व्हिडिओ लावलेले असतात त्यांनी सती साधनेवरती. आणि त्यांचं सगळं कुटुंब ते ऐकतं. त्यांचे वडील सुद्धा ऐकतात. सुरुवातीला त्यांना कंटाळा नाही वाटायचं, पण आता त्यांना ते इतकं आवडायला लागलं तर ते आत्ताच नुकतेच पॅरालिसिसच्या याच्यातून बाहेर आले ते अटॅक मधून. ते म्हणाले की मला ओपनिंगच्या कार्यक्रमाला जायचंय नगरला. रात्रभर जागरण करून ती मंडळी इथे आलेली आहेत. अजून त्यांच्याबरोबर 2 मित्र आहेत आणखी, ते आनंद देठे आणि भाऊसाहेब देठेंचे चुलत भाऊ आहे ते सदानंद, काय ना, शांताराम देठे. तर आणि एक कलाकार पण आहे ते, म्हणजे मुद्दा ओळख म्हणून सांगतो. तर आपल्या सोनी मराठीवर जी सिरियल चालते, काय ना, बयो जी सिरियल चालते त्याच्यामध्ये त्या बयोला किडनॅप करण्यामध्ये जे काय असतं त्याच्यात हे एक होते त्याला. तर त्यांना पण वाटलं की येऊन पाहावं. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ह्या जागृतीच्या या विषयानं प्रभावित होऊन मार्ग शोधतात जीवनामध्ये मुक्तीचा, दुःखमुक्तीचा. तर अशी म्हणून ही घटना मनोगत त्यांना आधी व्यक्त करायला लावलं. त्याचं कारण कारण ते एक अनिल गायकवाड आणि आणखी आता मगाशी भारतींचा उल्लेख केला, PS प्रेमसिंग भारती आग्र्याचे, ते पण असेच एक आहेत. आणि राजेश कुमार एक आहेत. अजून एक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी पण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. ते आहेत बीडचे अशोक मस्के. तर त्यांनी 5-7 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. महापुरुषाच्या विचाराला अभिवादन. आणि आज आपण सती स्कूल ऑफ अवेकनिंग या उद्घाटन निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सरांचा माझा संपर्क 2014-15च्या आसपास झालेला आणि त्यांच्या संपर्कामधून भानावर येता थोडं प्रगत होता. बरंच भानावर मार्ग, सती जागृतीचा मार्ग मला सापडायला. कारण सरांच्या संपर्कात आल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो, तिथं वर्ग घेतला आणि रोज आम्ही इथं शिवीरपाशी, सिद्धीबागेपाशी भेटत होतो. आमची पहिली ओळख तुम्हाला वाटतं मी सिद्धीबागेत आमचे अभयशी सरांचे वर्ग असायचे. आणि त्यांच्या वर्गाला बसता नंतर मग एक दिवस कमलेश सर आले आणि त्यांची ना माझी ओळख झाली. आणि नंतर मग आपले वर्ग पुढे चालू झाले. आपले तुमच्या त्याच्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे, कारण तुम्ही त्या शाळेतला, त्यामुळे तुमचा परिचय झाला. सर्वच नंतर मग परिचयाची माणसं झाली. आणि नंतर म्हणजे सराकडे मी आकर्षित का झालो, कारण जन्माला तरी बुद्धनामाने धम्मनामाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये तेच चाललंय, त्रिशरण पंचशील प्रत्येक, पण दुःखमुक्तीचा कुठतरी मार्ग सापडतोय मला वैयक्तिक. दुःखातून मुक्त नाही, प्रॉब्लेम तेच. हे काम केलं की डबल आपलं दैनंदिन जीवनामध्ये वेगळे काम, म्हणजे पंचेंद्रियामार्फत जे भटकंती माझी चालू होती, ती भटकंती सरांच्या संपर्क आल्यामुळं, सतीमध्ये आल्यामुळं थोडी समजायला लागली. डोळे आहेत पण त्यांना काय पाहावं त्याचं ज्ञान पूर्वी नव्हतं, पण सतीच्या माध्यमातून थोडं काय पाहावं ते पसंत राहावं, काय ऐकावं, काय लिखाण करावं. म्हणजे जे अस्तव्यस्त जीवन होतं ते सतीमुळं माणसाला
भानावर येणं आणि जे काय बोलतोय, जे काय व्हिडिओ ऐकतोय ते अनुभवामध्ये उतरते. म्हणजे काय असं काय म्हणजे हे नाही, जे काय बोलतोय ते अनुभव आहे, ते अनुभव मला समजायला लागले. आणि म्हणतात ना, आदमी ना कद से बडा होता ना हे नाही, पण जो आदमी खरंच माणूस सुख दुःखात एक दुसऱ्याचे हे होते, तसे ह्यांचे व्हिडिओ आणि ह्यांचे ऐकणं, बोलणं, ह्यांच्या संग बसणं, ते मी जागृतीमध्ये आलो. आणि ह्या जागृतीचा फायदा घरामध्ये झाला. आणि जागृतीच्या माध्यमातून आपण वर्तमान येतो, वर्तमान, आणि वर्तमान मध्येच भविष्य चांगलं. वर्तमान चांगला तर भविष्य चांगलं, वर्तमान वाईट तर भविष्य वाईट. तसं जर पाहिलं तर भविष्य बी नाही आणि भूतकाळ बी नाही. ते वर्तमानमध्ये होणाऱ्या घडामोडीमुळे हे वर्तमानचं भूतकाळ आपल्याला भान येतं. ते भान सत्य राहिलं कळतं. आणि धम्म काय ना पसरती, म्हणजे आपण स्वतःमध्ये धम्म आपण अनुकारला पाहिजे. नुसतं आपण प्रचार करून काय नाही. ज्यावेळेस आपण बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि पहिलं जे करायचो, ते समोर कोणतरी आहे आणि समोरच दाखवायचं. पण खरोखरच धम्म जर समजून घ्यायचा असला तर अनुकरण करायला पाहिजे, स्वतःमध्ये उतरायला पाहिजे, स्वतःशी कनेक्ट व्हायला पाहिजे. आणि सरांची खूप दिवसापासून इच्छा होती की आपण, आणि सर बाकीचे गायकवाड तर पुष्कळ वेळा गेली रेल्वेनं, कारण सरांचं वय जास्त झाल्यामुळे त्यांना रेल्वेनं प्रवास करायला आहे ना जाणवत नसेल. पण माझं जास्त जरी लांब नसलं तर मी बीडच आहे, कारण 150 किलोमीटरच्या आसपास बीड आहे. पण असा रस्ता आहे आमच्या इकडे यायला, कॉर्नर फिरल्यासारखं होते, पुन्हा थकवा जाणवतो. आणि सरांचं खूप म्हणजे 2 वेळेस आलती बीडला, 2 वेळेस आलती. आणि आता त्यांचं वय बी झाले, वयानुसार थकवा जाणवतो. त्यामुळे हे जे चालू केले आपलं कार्यशाळा, वर्कशॉप घेण्यासाठी, ते खूप छान. म्हणजे सरांचे ह्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचं आम्हाला खूप फायदा आहे. आणि आम्हाला सहकार्य करणारे इथं सरांचं पाठबळ, आता गायकवाड सर म्हणजे सुनंदा मॅडम आणि आपण सर्वजण खूप म्हणजे हे छान कार्यक्रम आहे. आणि मला नगरमधून खूप भेटलं, म्हणजे सांगायचं म्हणजे काय, मी नगरमध्ये आलो आणि नगरमध्ये मला अनुभव वेगवेगळे भेटले. कारण रेल्वे स्टेशन जिथं आहे तिथं अलग अलग कामं चालतात सर्व, पण आबाशील सर, कमलवीर सर, नंतर आपले भिंगारदेवी, संजय भिंगारदेवी, म्हणजे आपले सर्वजण, आता ह्यांचं नाव आहे मागच्या ह्यांची पण आपली ओळख झाली. म्हणजे खूप म्हणजे असे माणसं भेटले मला चांगले, आणि त्यातून मला प्रेरणा भेटली. आणि त्यामध्ये नगरचं खूप मोठं योगदान आहे. आता माझी बदली बीडला झाली, पण मला वाटतं काहीतरी मी चूक केली बीडला जाऊन. कारण जे मला सतत आम्ही दिवसातून 2-4 सरांची भेट घ्यायचो, फोनवर बोलायचो, ते खूप कमी झालं. त्यामुळे माझं खरोखर थोडं नुकसान झाल्यासारखं मला वाटतंय. पण ऑनलाईन वर्कशॉप पुन्हा फोनवर बोलल्यामुळं आणि ते सरांसंग बोललं की असं वाटतंय बॅटरी चार्ज करायचं, बॅटरी लो होती का ती बॅटरी चार्ज करायचं वाटते. आणि खूप सत्य साधण्याचा विषय हे महान विषय आहे. आणि सरांना आता मला बोलले, कारण त्यांचं काम हे भारताच्या बाहेर जावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना जपानचे बी त्यांना प्रशिक्षण घ्यायला चालू केलं आणि बाहेर पण त्यांचा विषय जाईल. आणि हे विषय आपले वर्ग भविष्यामध्ये नाही, आपल्या नंतरच्या पिढीला पण खूप त्याचा फायदा होणार आहे. कारण एवढंच बोलतो, कारण बोलण्यासारखं खूप आहे, बोलणारही भरपूर आहे, टायमिंगचं पण भान ठेवावं लागते. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय भीम. धन्यवाद. एक गोष्ट मी थोडस करेक्शन करतो, सगळ्या दोघांच्या बोलण्यामध्ये करेक्शन करतो. करेक्शन म्हणजे त्यांचं चूक झाली असं नाही, तर त्यांनी सती साधनेचा मुद्दा जो आहे, जागृतीचा मुद्दा जो आहे ना, तो भास्कर साळवे कमलवीर भोवती जास्त फिरवला आहे. तर तसं नाही, ते आपण मी सांगण्याचं एक निमित्त आहे. मला जे लक्षात आलं ते मी फक्त पास ऑन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी स्वतः त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी जे स्वतः प्रॅक्टिस करून ते उतरवलेलं जे आणि स्वतःला समजून घेण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याचा तो परिणाम आहे. परिणाम कोणाचा सांगणारा हा निमित्त असतो,
परंतु जसं आता बुद्धांनी पण जे काम केलं ते म्हणाले, मी मोक्षदाता नाही, कोणाला बोटाला धरून दुःखमुक्त नाही करणार, मी मार्गदाता आहे. मार्गदाता म्हणजे काय, ते पॉइंट आउट करतं, सांगतं हा मार्ग आहे, हे असं असं आहे, करून पहा. आणि जे त्या मार्गाने गेले बुद्धाच्या काळात त्यांना ती जागेवरच काही ना तर अगदी सडन एनलायटनमेंट सारख्या गोष्टी त्या काळात घडल्या. म्हणजे बुद्ध बोलले तर एखादा माणूस दुःखातून जागेवर मुक्त झालाय ऑन दी स्पॉट. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या नारा सोपाऱ्याचे बाह्य दारुचिर्य म्हणून जे होते, तो हिंदू साधू होता तो, आणि त्याला मला वाटायचं की मला फार प्राप्ती झाली, तर ते तसं नव्हतं. ते त्याला कोणीतरी सांगतं तुला नाही प्राप्ती झाली अजून, तू फार अलीकडे आहे. म्हणजे मग कोणाला प्राप्ती झाली, तर म्हणे उत्तर जम्बूद्वीपामध्ये, म्हणजे ज्याला आपण नॉर्थ इंडिया म्हणतो, उत्तर भारत, त्या जम्बूद्वीपामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत म्हणे, त्यांना ते मिळालेलं आहे. म्हणजे इथून पायी तिथे जातो, मुंबईतून त्या नाला सोपाऱ्यातून तिथे जातो, आणि तिथं त्याला जी काही शिकवण बुद्ध देतात त्याची उत्सुकता पाहून तर ते जागेवर त्याला लगेच ती प्राप्ती होते. म्हणजे पायी ते लगेच मिळालं इथं त्याच ठिकाणी. तर बुद्धाची शिकवण कशी आहे की जो उतरवतो स्वतःमध्ये. सती म्हणजे काय, जागृती आहे. जागृती म्हणजे काय, आत्मभान आहे, स्वतःचं भान आहे, जीवनाचं भान आहे, जगण्याचं भान आहे, आपल्या वागण्याचं भान आहे, भावनांचं भान आहे, विचारांचं भान आहे. ज्याला हे प्रॅक्टिकली कळतं, ज्ञान नाही, प्रॅक्टिकली कळतं, त्याला त्याचा लाभ मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याची ही 2 उदाहरणं आहेत. आणखीनही असतील, म्हणजे आता संजय भिंगारदेव पण आहेत, पण संजय भिंगारदेवांचा कसं आहे, त्यांचं कामाचं स्वरूप आणि बाकीचं इंटरेस्ट, अजून त्यांनी सती साधनं त्यांना चांगली माहिती आहे, अजून त्यांना ते उभं राहून ते सांगू शकतील सती साधण्याशी, इथपर्यंत त्यांनी अजून ते असं काय म्हणतात पकडला नाही तो मुद्दा. असा त्यांना माहिती आहे, त्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे, सुनंदाला पण माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे, अनेक लोक आहेत. आणि मी आता पाहतो आपल्या व्हिडिओ ऐकून पण काही लोकांना तो मुद्दा कळतो. काहींना तर असं वाटतं, जसं मला सुरुवातीला जेव्हा सापडला तेव्हा मला असं वाटलं हे बुद्धांचं काम वेगळंच आहे, जे आपण इकडे तिकडे ऐकतो आणि प्रॅक्टिस करतो ना, तसं नाही. ते बुद्धाच्या नाव बुद्धाचं असतं, शिकवण बुद्धांची असते, परंतु सांगणं वेगळंच असतं. म्हणजे मार्ग काय म्हणतात, एखाद्याला मार्ग समजतो, परंतु त्या मार्गाकडे बोट दाखवण्याऐवजी तो दुसऱ्याच मार्गाकडे बोट दाखवतो. त्याला फायदा एका मार्गाचा झालेला असतो, तो दुसराच मार्ग सांगतो. असं तसं आता सिद्धार्थ गौतमांनी ध्यान केलं, ध्यान साधना करून पाहिल्या, पण त्याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही, जीवनाचा उद्देश साध्य होत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर म्हटलं मग कोणता मार्ग असेल, तर हा मध्यम मार्ग जो सापडला त्यांना तो जागृतीचा आहे. त्यामुळे थोडंसं करेक्शन करतो की एकतर बुद्धांकडून आलं, दुसरी गोष्ट आपण ते आपल्या जीवनामध्ये त्याचं इम्प्लिमेंट करतो, काय म्हणतो प्रॅक्टिकली उतरवतो आपल्यामध्ये, त्याला त्याचा फायदा होतो. नुसत्या ज्ञानाने तो फायदा होत आहे. ज्ञानी लोकांची तर कमतरता नाही मिळतो, खूप ज्ञानी लोक आहेत. तर असा हा विषय आहे. मला ते प्रॅक्टिकली 2 लोकांचं मनोगत त्याच्यासाठीच आपल्या समोर ठेवावं असं वाटत होतं की आपण हे काम करत नाही. जसं मी म्हणतोय म्हणून ती गोष्ट मोठी असं नाही, ती मोठी आहे हे ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्या तोंडूनच ते कळालेलं चांगलं असतं. म्हणून त्या दोघांना मी इथे मनोगत व्यक्त करायला लावलं. इतरांना ती गोष्ट काहीतरी सांगायचं असेल, पण आता सगळ्यांना आपण हे देऊ शकत नाही, वेळ देऊ शकत नाही. एक थोडक्यात मी फक्त आता आपण या सती स्कूल ऑफ अवेकनिंगच्या माध्यमातून इथं काय काम करणार आहोत हे थोडंसं लक्षात आणून देण्याची गरज आहे. तर इथं आपण वेगळं काम करणार नाही, तेच काम करणार आहोत जे या 2 व्यक्तींनी सांगितलेलं, अनिल आणि अशोक यांनी. तेच काम आपण प्रॅक्टिकली इथे करणार आहोत. आणि इथंच का करणार आहोत, तर आता कमलवीरचं 29 एप्रिलला 70 वर्षाचं होईल.
आणि कमलवीरला फिरणं थोडंसं प्रॅक्टिकली अवघड वाटायला लागलं. आणि मग म्हटलं आता जर फिरू शकलो नाही तर मग प्रचार बंद होईल. मग सुनंदाला रिक्वेस्ट केली, हे तिचं घर आहे, म्हणजे आता आमचंच आहे पण तिचं आहे, ती मालकीण आहे त्याची, आणि तिची परवानगी फार महत्वाची असते, तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. मग तिला म्हटलं हे 2 खोल्या ज्या आहेत ना, मधली आपण भिंत काढू आणि 2 खोल्यांचं एक खोली करू आणि त्याला हॉल बनवू. आणि पण आता नुसता हॉल कसा, हॉलवर पत्रा आहे, मग सिलिंगसाठी लगेच मग अशोक मस्के सारख्याने लगेच सुरू करावं नाही. तर त्यांनी केलं काही आणि इतरांनी पण केलं. तर ते सिलिंग, हा रंग सुद्धा सुनंदाने एकटीने दिला, हा रंग घरी दिला रंग खरा. हा, आणि कुणी फॅन दिला, कुणी काय दिलं, कुणी काय दिलं बरं. तर लोकसहभागातून हे काम आपण हे केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. तर हे मला थोडं सोपं जावं म्हणून मी इथं थोडं आता काम करू शकतो. आणि नगरकरांसाठी मी हे काम जरा कमी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, सोपं कारण आहे, आणि ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. जिथं पिकतं तिथं विकत नाही. किंवा एक जरा नॉनव्हेज म्हण आहे, ती नॉनव्हेज म्हण कोणती, घर की मुर्गी दाल बराबर है ना. तर ते म्हणून इथं मला जास्त काम करता आलं नाही. तर लोकांचा दोष नाही, कारण मी 83 सालापासून इथे त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या निमित्तानं जे काम सुरू केलं त्याचे अनेक साक्षीदार आहेत आणि सहकारी पण आहेत. जसं आता नितीन गोडकेंचे बंधू आहेत, अमृतदीप, अशोक गोडके, ते आणि आम्ही दोघंच ते काम करायचो सुरुवातीला 1983 पासून. ह्या रूमच्या एक्झॅक्टली खालची रूम त्याला ती आपण विहारासारखी वापरायचो. खालची रूम त्याला हे घर नव्हतं, जुनं घर होतं, आणि त्याला आपण लुंबिनी विहार म्हणून नाव पण दिलं. लुंबिनी विहार म्हणून त्याला नाव पण दिलं होतं. आणि तिथं 1983 पासून मला वाटतं 20 वर्ष तिथं ते काम चाललेलं होतं. म्हणजे आम्ही जरी पुण्याला शिफ्ट झालो होतो त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या तिथं काम करण्यासाठी, तरी तिथं लोक येऊन थांबत होते, काम चालू होतं. आणि आता आपण ह्या रूपाला ते आणलेलं आहे, तर काम तेच चालू आहे. इथं आपण जागृतीच्या कार्यशाळेचे आपण वर्ग चालूया. 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची. कमी लोकांसाठी आपण इथं, म्हणजे 1 दिवसाचं चालेल. आता आपण किती लोक आहोत, आपण 5 आणि 5 10 15-20 लोक बसून असं हे करू शकतो. पण मुक्कामी जर थांबायचं असेल तर 15 लोकांना नाही थांबता येणार. एक 8 ते 10 लोक आरामशीर. कमी लोकांसाठी आपण 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवसात आपण शिबिर इथं ठेवू शकतो. 1 दिवसाचं आपण असं शिबिर घेऊ शकतो. आता जसा आपला वर्ग चालला असा 2-3 तासाचा वर्ग आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अजून एक माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तो म्हणजे मी त्याला सती काउन्सिलिंग म्हणतो. सती काउन्सिलिंग म्हणजे कम्युनिकेशन. कारण सगळ्यात इफेक्टिव्ह धम्म प्रचार जो सगळ्यात इफेक्टिव्ह जो होतो, जो बुद्ध काळात पण झाला, आजही तोच मार्ग उपयुक्त आहे, तीच पद्धत उपयुक्त आहे, ती म्हणजे 1 to 1. खिसा गौतमी आम्ही आता बुद्धाचं उदाहरण घेतलं, म्हणजे ते उदाहरण म्हणून घेतो, मी तुलना नाही करत त्याशी. बुद्धाची आणि खिसा गौतमीची जो काही संवाद झाला, हा काही जगजाहीर नाही झाला, फेस टू फेस. कारण तिथल्या तिथं समस्या आणि तिथल्या तिथं त्याचं उत्तर, प्रॉब्लेम आणि सोल्युशन तिथं जागेवर. पटाचाराचं ते झालं. अंगुलीमाल तिथं काय भिक्खू संघाला बोलवलं, त्यांच्या समोर मग अंगुलीमालाला बुद्धाने काहीतरी सांगितलं, मग त्याने तलवार टाकली, असं नाही घडलं. ते स्वतः गेले त्याच्याकडे, जाऊ नको म्हणता म्हणता ते स्वतः गेले तिथे, आणि तिथं जागेवर काम झालं. काही क्षणातच त्याने तलवार खाली टाकली. हे 1 to 1 कम्युनिकेशन, याच्यामुळे बुद्धाचा धम्माचा प्रचार झालेला आहे. त्याला आज आपण आधुनिक भाषेत त्याला मी काउन्सिलिंग असं म्हणतो. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, म्हणजे आपण आपले अनुभव इतरांना सांगतो.
तर त्याच्यासाठी सुद्धा ही उपयुक्त जागा आहे. काही लोक इथे येतील, एकटा जरी कोणी आला आणि भेटलाय तर मुक्कामाला थांबला चालू शकते. 2 जण आले, 3 जण आले, इथे येऊन थांबू शकतात. आपण वर्ग पण घेऊ शकतो आणि 1-to-1 कम्युनिकेशन पण आपण करू शकतो. अशा प्रकारे या जागेचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आणि एक स्वप्न पण आहे आणि ते स्वप्न साकार होण्याच्या मार्गावरच आहे की जे आपण शिकतो हे दुसऱ्याला दिलं पाहिजे, पास ऑन केलं पाहिजे. जेव्हा जी गोष्ट, जे ज्ञान, जो अनुभव तुम्हाला येतो तो तुम्ही दुसऱ्याला जर दिला तर तुमचा अनुभव दुप्पट व्यापक होतो. याचं म्हणतात ना, शिक्षक हा 2दा शिकतो. एक तर शिकण्यासाठी शिकतो आणि शिकवताना तो परत चिंतन करतो, विचार करतो, त्याचं ज्ञान हे अजून खोलात जातं. आणि मी तर असं म्हणतो, मला जो धम्म समजलेला आहे ना तो प्रचारामुळे समजलाय. फक्त ध्यान करून किंवा अभ्यास करून, वाचन करून नाही समजला, प्रचारामुळे समजलेला आहे. आणि ज्यांना हे काम करावंसं वाटतं त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला एक तरी माणूस आपल्याला तयार करता आला पाहिजे. एक माणूस जरी असला तरी तो, तुम्ही जर तुमच्या अनुभवातून तो जर मार्गस्थ होत असेल त्याच्यासाठी सारखं मोठं काम नाही. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. लक्षावधी लोक मार्गावर आलेत, लक्षावधी, कोट्यावधी येतील अजून पुढे, कोटीच्या पटीत लोक मार्गावर येतील. एवढं मोठं काम आहे. अशी व्यक्ती म्हणते बाबासाहेब, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. तर ते बुद्ध जाणणं किती अवघड गोष्ट आहे. पण माझं थोडंसं अनुभवातून मत असं आहे की बुद्ध जाणणं ही फार सोपी गोष्ट आहे. ती अवघड इतरांनी करून ठेवली. बुद्ध जाणणं सोपी गोष्ट काय आहे? स्वतःला समजून घ्या, स्वतःचं जीवन समजून घ्या, स्वतःचे प्रॉब्लेम समजून घ्या आणि ते प्रॉब्लेम सोडवा. विशेषतः सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. ते आपली भीती असेल, ते आपलं एकटेपणा असेल, आपलं डिप्रेशन असेल, आपला अहंकार असेल, फोबिया, म्हणजे जे 99% जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम बुद्धाच्या शिकवणीने, विशेषतः जागृतीने सॉल्व्ह होतात, होऊ शकतात, असं मी खात्रीने सांगू शकतो. खात्री, अनुभवातून, खात्रीने म्हणजे अनुभवातून. माझं आत्मकथन ज्यांनी वाचलं असेल त्यांना ही गोष्ट लक्षात येईल थोडंसं की फार म्हणजे तो काळ गेला, भूतकाळात जमा झाला. तो त्रासही आपला होता का नव्हता असं म्हणता येतं मला. मी म्हणू शकतो आपला होता का नाही, तो आता संपला. तो भूतकाळ, भूतकाळ हा कधी स्थिर नसतो. भूतकाळ म्हणजे भूतकाळाचं अस्तित्वच नाही. भूतकाळाचं अस्तित्व आहे का? कुठे भूतकाळ? भूतकाळ दाखवता येतो का? नाही. पण आपण आहे म्हणतो. कशावरून? कशावरून भूतकाळ आहे? मला जे आठवतं मागचं, आत्ताच्या मेमरी आहेत, आत्ताच्या स्मरणातल्या गोष्टी ज्या आठवतात त्या अस्तित्वात नाहीत, पण आत्ता आठवतात, म्हणजे वर्तमानात आठवतात, म्हणजे वर्तमानाचाच भूतकाळ दडलेला, म्हणजे आपल्या मेमरीत भूतकाळ आहे. आणि त्या मेमरीचा त्रास होतो. म्हणजे मागच्या समजा 15, 20, 25 वर्षापूर्वी मला ज्या व्यक्तीचा त्रास झाला तो वारला पण, मेला पण, तर त्याची आठवण आली तरी मला तो त्रास होतो की त्याने माझं असं केलं, त्याने तो मला असा बोलला. तो गेला पण तो जिवंत आहे. कशामुळे? माझ्या मेमरीमुळे. माझी मेमरी मला त्रास देते. मेमरी म्हणजे संस्कार, आणि संस्काराचे आपण बनलेलो आहोत, घडलेले आहोत.
आपण म्हणजे आपल्या भूतकाळाचा अपत्य आहोत. काही असं तुमचं. आता माझा 70 वर्षाचा भूतकाळ कमलवीरमध्ये भास्कर शाळेमध्ये दडलेला आहे. कशामुळं? संस्कारामुळं, मेमरीमुळं. आणि त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम माझ्यावर होतो. पण जागृतीचा अभ्यास जर केला तर तो परिणाम आपण शून्य करू शकतो. ती मुक्ती आहे, ती दुःखमुक्ती आहे. जे झालंय ते सोडून देता आलं पाहिजे, तोच अभ्यास आहे. कारण धरून काही त्याचं अस्तित्वच नाही तर काय धरून ठेवायचं. पण ते समजायला वेळ जातो, काळ जातो. ती साधना आहे, ती प्रॅक्टिस आहे. ती प्रॅक्टिस हीच आहे की स्वतःच्या या वर्तमानातल्या जीवनाच्या संपर्कात या, म्हणजे सतीमध्ये या. जागृती म्हणजे वर्तमानातल्या जीवनाच्या संपर्कात येणं. मग त्याच्यामध्ये भूतकाळ हा आणि भविष्यकाळ पण आला. भविष्यकाळ पण कुठे आहे? भूतकाळ नाही, भविष्यकाळ कुठे आहे? मग भविष्यकाळ फक्त इमॅजिनेशन आहे की असं असं असेल, असं असं होईल. पण आत्ता नाही, ते होऊन गेलेलं ते मेमरीत आहे. जे होणार आहे ते इमॅजिनेशन मध्ये आहे. मग कुठं काय? बुद्धांनी तर असं म्हटलं, ते काळ तुमचा काळ गोठून जातो तिथे. दॅट इज नो पास्ट, नो फ्युचर, देर इज ओनली प्रेझेंट. आणि प्रेझेंट सुद्धा या क्षणात तो भूतकाळात जमा होतो. म्हणजे आता शब्द बोलले गेले ते सब, हा प्रसंग आता संपेल पण मेमरीत राहील, असं असं झालंय. भूतकाळ जमा होईल. म्हणजे वर्तमान पण नाही, वर्तमान ही गती आहे. प्रेझेंट इज डायनॅमिक, इट इज नॉट स्टॅटिक. स्थिर नाही, वर्तमान स्थिर नाही. भूतकाळ नाहीच आहे, भविष्यकाळ नाहीच आहे, वर्तमान गतीमध्ये आहे. म्हणजे जीवन गती आहे. त्याला बुद्धाने अनित्यता म्हटलेलं आहे. नित्य म्हणजे स्थिती आणि अनित्यता म्हणजे गती. सो लाईफ इज डायनॅमिक, इट इज नॉट स्टॅटिक. परंतु मनाला ते संस्कार धरून ठेवण्याची जी सवय आहे, अबोध अवस्थेमुळे, भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे जी धरून ठेवण्याची सवय आहे, तर ते संस्कार धरून ठेवतो, धारण करतो. आणि बुद्ध इकडे म्हणतात, सभ्य संखारा निच्चाती यदा पय्याय पश्यती अथ निबिंदती दुःखे हेच मग्गो विसुद्धिया. हा जागृतीचा शुद्धीचा मार्ग कोणता आहे? ते संस्कार अनित्य आहेत, म्हणजे गतीमध्ये आहेत. ही स्थिती नाही, स्थितीशील नाही. हे जो प्रज्ञेला पाहतो, यदा पय्याय पश्यती, तो दुःखातून मुक्त होतो. आणि ते पाहणं जे आहे ते वर्तमानात स्वतःशी कनेक्टेड राहणं. आता वर्तमान गतिशील आहे, म्हणजे या गतीमध्ये उतरणं, जीवनाच्या गतीमध्ये उतरणं, जीवनाशी कनेक्ट होणं आणि जीवनाच्या गतीमध्ये उतरणं. जो या गतीमध्ये परमनंटली उतरलेला आहे त्याला श्रोतापन्न म्हटलेला आहे. स्ट्रीम एंटर्ड, तो या प्रवाहामध्ये उतरलेला आहे, जीवन प्रवाहामध्ये उतरला आहे. कारण तो जीवनाशी कनेक्टेड आहे, म्हणजे जीवनाविषयी जागृत आहे. आता जीवनामध्ये काय काय आहे हा सगळा परत अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. जीवन म्हणजे संस्कार आहे. संस्कार म्हणजे एव्हरीथिंग. तुम्ही तुमच्याकडे तुमच्या याच्याशी, ह्या जिवंत अस्तित्वाशी, जिवंत शरीराशी कनेक्ट झालात का तिथे जे जे काही दिसते त्याला संस्कार म्हणतात. मग ते तुमचे विचार असतील, तुमच्या इमोशन्स असतील, तुमच्या फिलिंग असतील, म्हणजे भावना, जाणीवा असतील, म्हणजे सुखदुःख. चित्त म्हणजे इमोशन्स, म्हणजे हे पाहिजे ते नको, हे असं पाहिजे तसं नको,
असं असतं तर बरं झालं असतं, तर तसं परत नको व्हायला. म्हणजे हे जे काही आहे, हे चित्ताचे जे काही हेलकावे आहेत, याचाच परिणाम सुखदुःख आहे. ते सगळं आपण स्वतःशी कनेक्ट झाल्यानंतर ते लगेच आपल्याला जाणवतं, दिसतं, आणि त्यातल्या यातना पण जाणवतात. त्या यातना ते दुःख आपल्याला नको असतंय. आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे बुद्धांनी लक्षात आणून दिलेलं आहे. हा बुद्धांचा वेगळा शोध आहे. आणि परत म्हणतात की प्रत्येकाला ते शक्य आहे. असं नाही, बुद्धाने असं नाही म्हटलं मला कळालं कोणाला कळणार नाही. हे पण काही लोक खोटं बोलतात. त्याला फार मोठं पुण्य पाहिजे, पारमी पाहिजे, अमकं पाहिजे. म्हणजे कसं आहे की ती तुमच्यासारख्यांची गोष्ट नाही, म्हणजे तुमचं काम नाही ते. एक खोटं विधान आहे, मुसावादा आहे. ते प्रत्येकाला शक्य आहे, पण प्रत्येकाला असं शक्य नाही. ते त्याला ते प्रॅक्टिस करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. तर समजून घेण्यासाठी स्वतःशी कनेक्ट व्हावं लागेल. जीवन समजून घेण्यासाठी जीवनामध्ये उतरावं लागेल, कळून घ्याल. तो हा अभ्यास आहे. तो आपल्याला या ठिकाणी इथंच नाही, आपण कुठेही करू शकतो. इथंच यायला पाहिजे असं काही नाही, आपण इतरत्र पण भेटू शकतो. पण या कामाचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. आणि इथपर्यंत यायला बऱ्याच खस्ता खाल्ल्यात हे आपल्याला माहिती आहेत. काय आता साक्षीदार आहे. मी फार अपडाऊन जीवनामध्ये पाहिलेले आहेत आणि ते फायदेशीर झाले. कारण चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही. आता निसर्ग नियम आहे, तुम्ही चुकलाच पाहिजे. परत तुम्ही रॉंग चुकीच्या मार्गाला गेलात तरच बरोबर मार्ग कोणता हे कळतं. आणि चूक आणि बरोबर ह्याच्या मधली जी अवस्था ती बॅलन्स अवस्था, की तुम्हाला हेही कळते आणि हेही कळतंय. असं कधीच होऊ शकत नाही हे कळतं म्हणजे बरोबर काय आहे हे आधी कळतं चुकीचं कळण्याच्या आधी. असं होऊ शकत नाही. चूक आणि बरोबर, योग्य आणि अयोग्य, अयोग्य आणि योग्य हे दोन्ही एकाच वेळेला ज्याला कळतं ना, तो मध्यम मार्गावर असतो. तो जागृतीचा मार्ग आहे, तो सतीचा मार्ग आहे, तो मध्यम मार्ग आहे. त्याला मग अष्टांग मार्ग म्हणतात किंवा सप्तबुद्धांग म्हणतात किंवा अनेक पद्धतीने ते व्यक्त केला जातो. पण या सगळ्या गोष्टी याच्या बुद्धाच्या धम्माचं फक्त बौद्धिक ज्ञान असणं नाही महत्वाचं. आधी स्वतःचं भान पाहिजे, ज्ञान पाहिजे. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपले प्रश्न काय आहेत. मेडिकल स्टोअर आधी येत नाही, आधी पेशंट येतो. पेशंट असेल तर तो त्याला मेडिकल स्टोअरचं महत्व आहे. दुःख लक्षात आलं तर धम्माचं महत्व आहे. आणि बुद्धाला पण महाभैषज्य म्हणजे मोठे डॉक्टर, महावैद्य म्हणायचे. धम्म ही त्यांची काय म्हणतात, त्यांचं डिस्क्रिप्शन नंतर काय देतात ते, म्हणजे डायग्नोस्टिक, प्रिस्क्रिप्शन आहे ते. धम्म हे बुद्धाचं प्रिस्क्रिप्शन आहे. पण त्याच्या आधी डायग्नोसिस जे आहे ते डायग्नोसिस करायचे. याला काय प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे आलेल्याला काय प्रॉब्लेम आहे. परंतु प्रत्येक वेळेला बुद्ध आणि चांगले माणसं भेटतीलच असं नाही. मग बुद्धाने काय म्हटलेलं आहे की स्वतःच बुद्ध बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःच जागृत. बुद्ध म्हणजे काय, जागृत मनुष्य. बुद्ध मीन्स टू नो. जो जाणतो स्वतःला त्याला बुद्ध म्हणतात. त्याच्यातलं जे मूळ क्रियापद आहे, मूळ धातू आहे, तो बुद्ध मीन्स टू नो, जाणणारा, जाणतो म्हणजे जो जागृत आहे तो. संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. म्हणजे जागृती हा बुद्धत्व मिळण्याचा बेस आहे, पाया आहे, फाउंडेशन आहे. आणि जागृती प्रत्येक माणसामध्ये बीज रूपात आहे, हे त्यांचं सांगणं आहे. प्रत्येक माणसामध्ये बीज रूपात तो गुण असल्यामुळे धम्म हा व्यावहारिक आहे, आपल्यासाठी उपयोगाचा आहे. तो जर आपल्या जागृतीचा गुणधर्म जर आपलंच नसता तर आपल्याला बुद्ध समजले नसते. आणि बाबासाहेबांनी जे जागृतीचा अग्नी तेवढं ठेवा, त्यांनी जनजागृती करून त्यावेळी उभी केली. लोकांमध्ये जर जागृतीचा गुणधर्म नसता तर बाबासाहेब
लोकांना जागृत करू शकले नसते. समजणं हा प्रत्येक चांगल्या आणि वाईट माणसातला गुणधर्म आहे. म्हणून बुद्धाच्यासाठी अंगुलीमाल वाईट नाही. बुद्धाच्यासाठी अंगुलीमाल हा गुन्हेगार नाही, तो त्या प्रसिद्धित राजासाठी असेल. बुद्धाच्यासाठी अंगुलीमाल हा माणूस आहे आणि याच्यामध्ये काही चांगले गुण पण आहेत. हा जागा झाला तर ते सोडून देईल सगळं. हेच आपल्याला आपले सामाजिक प्रश्न सुद्धा सोडवायचे असतील तर आपल्याला हेच सूत्र लक्षात घ्यावं लागेल. जुनं आहे ते सोडून द्या, सुटलं पाहिजे, ते सुटेल. तर अशी म्हणजे कसं आता याच्याविषयी उदाहरणं घेऊन आपल्या जीवनातली उदाहरणं किंवा इतरांच्या जीवनातली उदाहरणं किंवा समाजातली उदाहरणं, अगदी आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या पूर्वास्पृश्य समाजाचे, दलित समाजाचे, आता दलित हा शब्द मला आवडत नाही, परंतु दलित समाजातले, बहिष्कृत समाजातले, पूर्वास्पृश्य समाजातले सगळे प्रश्न सोडवण्याची ताकद या शिकवणीमध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांनी हा मार्ग दिला, तो आपल्याला शिकून घ्यायचा आहे. मला वाटतं सती स्कूल ऑफ ओपनिंग, सती स्कूल ऑफ अवेकनिंग याच्या निमित्तानं हा एवढे मुद्दे पुरेसे आहेत. बाकीचे आपण काम करत राहणार आहोत. सर्वांच्या सहकार्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद नाही देत, पण आनंद वाटतो की ते तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला वाटतं हे काम पुढे जावं. असे खूप लोक आहेत, त्यांना वाटतं हे काम पुढे जावं. आणि बाबासाहेबांनी सगळ्यात मोठं धन दिले आपल्याला. हे मी तर म्हणतो सगळ्यात मोठं धन आहे. मी कधी कधी म्हणतो हा समाज एकेकाळी दरिद्री असेल, पण हा सगळ्यात श्रीमंत समाज आहे. भावी समाज सगळ्यात श्रीमंत आहे. जगात आपल्या समाजासारखा श्रीमंत समाज दुसरा नसणार आहे. कधी ते धन कमावलं तर, हे कमावून येतं, धन कमावं लागतं. धन असंच येत नाही, त्याला कष्ट खावं लागतं, त्याला प्रॅक्टिस करावं लागते, साधना करावी लागते, बुद्धी खर्च करावी लागते, वेळ खर्च करावा लागतो, आहे तो पैसाही खर्च करावा लागतो आणि आयुष्यही खर्ची घालावे लागते. तो पैसा पण खर्चच करणार. तुम्ही दिलं नसतं तर हे उभं राहिलं असतं. तुम्ही दिलं असतं तर हे उभं राहिलं नसतं. माझी इच्छाशक्ती का माझे श्रम का जे काय आहे मला समजलं ते दिल्याशिवाय हे उभं नाही राहत. दिल्याशिवाय उभं नाही राहत. बाबासाहेबांनी दिलं म्हणून त्यांच्याही याच्यामध्ये ज्ञानामध्ये आणि अनुभवामध्ये आणखीन वाढ झाली. ते स्वतःच म्हणतात. बुद्ध पण म्हणतात तरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. एका जागी नका थांबू, सांगा, चांगल्यानं वाढणार आहे ते. म्हणून धन दिल्यानं वाढतं, ठेवल्यानं नाही वाढत. द्या, ते इनडायरेक्टली ते वाढतंय. ते ज्ञान वाढलं, ज्ञान दिल्याने इनडायरेक्टली वाढतंय. सतीचा पण बुद्ध धर्माचा पण मुद्दा असाच आहे. तर मला वाटतं इतकं आजच्या याच्यासाठी पुरेसं आहे. आपण थांबूया. धन्यवाद. जय भीम.